राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणेकरांना मोफत पीएमपीएमएल बस सेवा आणि मोफत मेट्रो प्रवासाचं आश्वासन दिलं। याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शेवटच्या सभेमध्ये अजित पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलंय। मला कोणावर टीका करायची नाही, पण काही जणांना आश्वासन देताना आपण कुठून पूर्ण करणार आहोत हेच माहिती नाही। खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी पुण्यामध्ये एक म्हण आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। यालाच अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं। गेल्या 9 वर्षात पालिकेची तिजोरी खाली केलीत, एकही आणा नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। मनात येईल त्या पद्धतीनं आश्वासनं देऊन राहिलेले आहेत। आश्वासन देताना आपण ते कुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही। मला त्यांनाही काही म्हणायचं नाही। त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो। पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा। अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठली टीका करणार नाही, पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही लोक कसे आहोत, आम्ही जे सांगतो ते करणारे लोक आहोत। परंतु राज्याचे प्रमुख आज पण पुण्यामध्ये येऊन गेले आणि त्यांनी काहीतरी सीएम साहेबांनी बोलताना युती धर्माच्या बद्दल बोलले। माननीय सीएम साहेब स्वतः बोललेले आहेत की आमची महायुती अभेद्य आहे। त्यांनीच सांगितलंय की 15 जानेवारी नंतर परत महायुती आधीप्रमाणेच काम करेल आणि काही जण काही आश्वासन देतात, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा असं देखील सीएम साहेब बोललेले आहेत। हे पण माझ्या कानावर आलं। ते असं म्हणाले ते परत झालं असं मला वाटतं, कारण गेली 9 वर्ष त्यांच्याकडे ज्यांच्याकडे महानगरपालिकेची तिजोरी होती ती त्यांनी पूर्ण खाली केली होती, त्यात एकही आणा नाहीये हे त्यांनी मान्य केले। असे असताना आम्ही मोफत बस मेट्रो ही आश्वासन कशी पूर्ण करणार असा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांनीच उत्तर दिले। आम्हाला ते बाजीराव म्हणाले